हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. या चहा प्यायला. मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या TR रुपाली या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओज पाहता आणि तुम्हाला छान वाटावं, माझ्या कामातून तुम्हालासुद्धा असं वाटावं की अरे आपणही काहीतरी वेगळं करू शकतो, किंवा तुमची जी काही छान छान कामं असतात ना, त्या सगळ्या गोष्टीतून मीही मोटिवेट होत असते. चलो, आजचा बेत हा मस्तपैकी सुट्टीचा मिसळ, पोहे, कलिंगड असं नाश्त्याला घेऊन छान सुरुवात झाली. थोडंसं क्लासचं काम होतं ते संपवून आले आणि पुढे मग काय, आजचा अख्खा दिवस घरात मस्त कसा सुट्टीचा जातो पहा. आपण म्हणतो खरं सुट्टी ही आरामासाठी असते. माझ्या बाबतीत उलटंच होतं. सुट्टी ही एक्स्ट्रा कामांसाठी होते आणि या एक्स्ट्रा कामांमधूनच छान रिफ्रेश व्हायला होतं. असं मनाला समाधान मानून घ्यायचं आणि निघायचं. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात आज उडीद वडे असं नाही, पण सेम सगळी प्रोसेस सेम तशीच, मात्र या सगळ्या डाळी मिक्स केलेल्या आहेत. अगदी मसूरपासून तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, सगळ्या ज्या काही डाळी किंवा कडधान्य आहेत ते सगळे या वड्यांमध्ये घालायचे. छान असं आलं लसूण पेस्ट हे सगळं घालून मस्त भिजत ठेवायचं. 4 तास डाळ भिजवलेली आहे, 2 तास पीठ करून भिजत ठेवलं आणि मग वडे छान करून घेतले. हे जे भांडं आहे ना, हे अमेयने काढून ठेवलं आहे की त्यात आम्ही मासे पाळणार आहोत. आज त्याने अत्तीच हट्ट केला की फिश आण म्हणून. काय झालं आहे, त्याचा एक सोसायटीतला मित्र शार्दूल, त्याच्या आईने त्याला फिश आणून दिलेत. शार्दूलने गंमत काय सांगितलं की अमेय, मी आईकडे खोटं खोटं रडायचं नाटक केलं तर आईने मला फिश आणून दिले. त्याच्याकडे एक छान गोंडस अशी मनीमाऊ पण आहे. मग हे सगळं बघून अमेयला वाटतं की आपणही आणावं, पण आमच्या घरी दिवसभर कोणीच नसतं. आम्ही सर्वजण कामाला जाणार, मुलं शाळेत जाणार आणि मग त्या प्राण्यांना सांभाळणार कसं आपण. म्हणून मग त्याला जरा गोड बोलून शिकवलं, समजावलं आणि मग तो तयार झाला. नाही तर त्याचा एकच हट्ट सुरू होता. बघ, शार्दूल खोटं खोटं रडला तर त्याच्या आईने आणून दिलं. अगं आई, मी खरंच रडतोय. तो निरागस जीव इतका सांगत होता की मी खरं खरं रडतोय. म्हणजे त्याच्या रडण्याची जाणीव मला असायला हवी, आणि ती जाणीव कशी, तर तो रडतोय म्हणून त्याचा हट्ट पूर्ण करा. पण हे काही माझ्या तत्वात बसत नाही. मग मी त्याला समजावून सांगितलं की आपल्या घरी इतक्या गाई म्हशी आहेत, शेळ्या आहेत, कोंबड्या आहेत, कुत्रं आहे, मांजर आहे, तर तू त्यांच्याशी खेळ सुट्टीत मनसोक्त. आणि रस्त्यावरती जे कुत्रे आहेत त्यांच्याशी आपण खेळूयात, त्यांना खाऊ पिऊ घालूयात, किंवा तुला जे वाटतं ना त्यांची काळजी घ्यायची आहे, तर तू आपल्या रस्त्यावरती जे जाता येता भेटतात त्या सगळ्या प्राण्यांची काळजी घेतली तर तेही तुला ओळख देतील. असं सगळं केल्यानंतर आणि मग त्याला एक गंमत सांगितली की तुला जर मी एखाद्या मोठ्या ड्रममध्ये ठेवलं तर तुला आवडेल का. तर तो नाही म्हणाला. मग त्या प्राण्यांनाही तसंच होणार आहे, बांधून होणार आहे, त्यापेक्षा त्यांना मुक्त जगू देत. मग आमचं ठरलं आहे की प्राणी हे मुक्त जगू द्यायचे. आजचा भेद असा छान मस्त असं कढी वडे असा सगळा होता. मुलांना कढीत काही वडे आवडले नाहीत, नुसतेच आवडले, कारण खरंच ते इतके खमंग लागत होते, छानच होते. तर असा छान असा बेत होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भांडी वगैरे उरकली आणि लेकीबरोबर छान आईस्क्रीमचा बेत केला. आईस्क्रीम घेऊन बसलं. जरा कांजण्या आल्यात ना आधिश्रीला, त्यामुळे थोडेसे जास्तीचेच लाड सुरू आहेत. पण आपल्या लेकराचे लाड आपण नाही करायचे, तेही सुट्ट्यांमध्ये नाही करायचे, तर मग कधी करायचे. म्हणून म्हटलं चला छान, तुला जेवढं आईस्क्रीम खायचं आहे तेवढं मनसोक्त आईस्क्रीम खाऊन घे. आणि मनीमाऊ एकटाच होता आज घरी. थँक्यू.